आज मी तुम्हाला एकदम एक स्पेशल अशी खीर दाखवणार आहे। आणि ही खीर मुद्दाम दाखवण्याचं कारण म्हणजे ही व्यवस्थित जर आपण बघून घेतली नाही ना तर आपल्याला करताना थोडासा प्रॉब्लेम येऊ शकतो आणि ती खीर पूर्ण फुटून जाऊ शकते। तर मुद्दाम मी तुम्हाला दाखवण्याचं कारण मी पण माझ्या मोठ्या ताईने मला शिकवली म्हणून मी आता तुम्हाला एक दाखवते। तर इथे मी काय केलंय ते 20 एक बदाम आहेत ते मी भिजवलेले होते रात्रभर आणि आता त्याची सालं काढून ठेवलेली आहेत। असं म्हणतात की बदाम भिजवल्यानंतर सालं ही नेहमी काढायची कारण सालांमध्ये त्याच्यामध्ये थोडंसं टॉक्सिन येतं। आता आपण हे काढलेलं आहे आणि त्याच्यानंतर जेवढे मी बदाम घेतले तेवढ्याच वजनाचं खसखस रात्री मी भिजत टाकलेली होती। आता ही खसखस आहे ना आपण हे ना पाणी बाजूला करूया, फिल्टर करून घेऊया ती पूर्ण। याच्यामध्ये कमीत कमी पाणी राहिलं पाहिजे। ते बाजूला करूया आणि हे एकदम टॅप करून हे करायचं म्हणजे मग सगळी खसखस त्याच्यात येईल। बघितलं, पुष्कळ आपल्याला त्यातनं काढून घेता आली। खसखस खूप महाग असते त्यामुळे आपण त्याचा फुकट जास्त दवडायची नाही। आणि हे आपले बदाम आता ही वाटण्याची पण एकदम थोडीशी ट्रिक आहे। पहिल्यांदा सुरुवातीला आपण हे असंच वाटायचं आणि त्याच्यामध्ये मिनिमल 2 ते 3 चमचे सेकंड टाइम दूध घालून आपण अगदी स्मूथ त्याचं बॅटर बनवून घ्यायचं। मी तर हे करून दाखवते तुम्हाला। आता मी हे 2 ते 3 चमचे दूध घालून आहे ना एकदम बारीक हे वाटून घेतलेलं आहे बघा। एकदम पूर्ण अगदी बारीक असं करून घ्यायचं आणि मिनिमल ह्याच्यामध्ये दूध घातलेलं आहे वाटताना। कारण तुम्ही ह्याच्यामध्ये जास्त दूध आधी घालू शकता पण जेव्हा आपण ते हे सगळं तुपात भाजणार आहे ना मग जास्त दूध असेल तर तेवढाच वेळ जास्त लागू शकतो म्हणून खूप कमी दूध घालायचं। आणि हे जे मिक्सरच्या भांड्याला लागलेलं होतं त्याच्यामध्ये थोडंसं दूध घालून मी हे ठेवले, हे पण नंतर वापरूया। इकडे मी आता स्वच्छ एक नॉनस्टिक पॅन घेतलेला आहे आणि स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये हे तापल्यानंतर आपण याच्यामध्ये 1 चमचा साजूक तूप घालूया। साजूक तूप गरम झालं की आपण हे जे मिक्सर बदाम आणि खसखस हे केलेलं आहे ना ते याच्यात घालूया। आपल्याला ह्याचा पूर्ण सुखा गोळा होईस तोपर्यंत ह्याला तुपामध्ये भाजायचं आहे। हीच या खिरीची कला आहे। ह्यातलं पूर्ण मॉइश्चर निघून गेलं पाहिजे। आणि इकडे मी साधारण अर्धा लिटर दूध गरम करायला ठेवलं खिरीमध्ये घालायला, हे आपल्याला नंतर लागणार आहे। हे मिक्सर पूर्णपणे कंप्लीट झाले। हे कशावरून ओळखायचं की हे थोडंसं क्रीमिश टेस्ट त्याला येणार।
आता हे जसं प्युअर व्हाईट आहे ना, ते चांगलं भाजून झाल्यानंतर ते क्रीमिश असे हे येणार रंग. आणि पूर्ण आपण काजू कतरीला कसा गोळा होतो तशा प्रकारे ह्याचा गोळा होणार. ही खीर जे नवीन आई झालेली असते, म्हणजे आफ्टर डिलेव्हरी, हे ज्या लेडीज ब्रेस्ट फीडिंग असतात ना, त्यांच्यासाठी अतिशय उपयोगाची ही रेसिपी आहे. सतत हलवायचं आहे आपल्याला. मंद गॅसवरच करायचं. आता 10 ते 12 मिनिटानंतर मी तुम्हाला दाखवते की हे कसं एकदम सुखं झालेलं आहे आणि बदाम आणि खसखस भाजल्याचा खूप छान अगदी सुगंध येतोय. तर आता आपण हे काय करायचं, गॅस आता बंद करायचा आणि हे जे आपण गरम दूध केलेलं होतं ते हळूहळू करून ह्याच्यामध्ये घालायचं आणि कंटिन्यू स्टर करायचं. आणि आता ह्याच्यामध्ये आपल्याला आवडेल तसं आपण साखर, ह्याच्यात जास्त गोड नाही करायची. 4 ते 5 चमचे साखर खूप झाले. आणि थोडीशी वेलचीची पूड घालायची आणि एक उकळी झाल्यावर बंद करायची. तर मी आता साखर घालते. हे बघा, ही अजिबात फुटली नाही. आपल्याला हे कंटिन्यू स्टर करायचं. मगाशी आपलं ते भांड्याला लागलेलं हे होतं ते आता आपण घालून घेऊया. वेलचीची पावडर फ्रेश कुटूनच घालायची. माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते तुम्ही मला कमेंट करून सांगा. थँक्यू फॉर वॉचिंग. आता एक उकळी आलेली आहे. आपण आता त्याच्यामध्ये वेलची पावडर घातलेली आहे. आता ही आपली खीर रेडी झालेली आहे.